बघत पुढची बातमी। भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। ते यवतमाळमधल्या पांढरकवडा इथे बोलत होते। भारतीय सैन्याला पूर्ण सूट देण्यात आली आहे। कोणाला कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे पूर्णपणे आता तेच ठरवतील असं देखील पंतप्रधान म्हणाले। यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं देखील उद्घाटन केलंय। महाराष्ट्र के भी दो वीर सपूतों ने देश की सेवा करते हुए पुलवामा में अपने प्राणों की आहुति दी है। जिन परिवारों ने अपने लाल को खोया है, उनकी पीड़ा मैं भली भांति अनुभव कर सकता हूं। हम सभी की संवेदनाएं उनके साथ है। भाइयों और बहनों, मैंने कल भी कहा है और आज भी दोहरा रहा हूं, इन शहीदों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा। यवतमाळमधील पांढरकवड्यातील सभेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। तर धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या गोशाळा मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग तसंच सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनांचं भूमिपूजन होणार आहे।